वाजले जवळपास संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झाले असावे बहुतेक. अजय गेला तर थोडं बाहेर. आज आहे संडे ॲक्च्युली आणि संध्याकाळच्या साईडला. एवढं बरं आहे की संध्याकाळी जवळपास 2 ते 2.5 तास ती खेळत असते खालच्या बाजूला. कशाला काढत आहे तू? काढत कशाला आहे? घाल घाल चप्पल. पाय नको मारू मला. असू दे तसं. खट्टा मिठा आलू पाहिजे. आलू भरपूर दिवसानंतर आज पाणीपुरी खाल्लो आम्ही. किती दिवसानंतर खाल्ली मला तर आठवत पण नाही. मी तर खातच असतो. मी खूप दिवसानंतर खाल्ली आज. आणि नाही मी पण म्हणजे एक नंबर होतो. एक नंबर. मेन असते जे पुरे आहे ना ते जर क्रंची वाटलं त्याचा मजा वेगळा असतो. खूप छान होती आणि मस्त असं एकदम चटपट पाणी असल्यावर चांगलं वाटतं. आधी सोमलवाडीची खूप जास्त खायचो आम्ही. खूपच जास्त खायचो. ते थोडंसं आता त्याच्यापेक्षा बाकीचे जे आता झालेलं आहे ते जास्त चांगलं वाटतं आता. आणि जवळपास आता हे चांगलं झालंय. सो आम्ही चाललो आता तिकडे. थोडंसं बाहेर प्लॉटिंग आहे तिकडे. मोकळी जागा आहे तिकडे. चाललो फिरायला असंच. सो आज होतं संडे पण सकाळपासून काही ना काही कामं सुरू आहेत. आणि अन्वी काय करत आहे तू मागे? हा अन्वी बघत आहे कार्टून आणि मोना चालवत आहे गाडी. तशी शिकली आहे पण थोडी मदत गॅप झाली होती. ट्रेन व्हायला तिला क्लासेस लावून दिले होते पण क्लासेस ते कसं आहे 1 महिन्यासाठी क्लासेस असतात 15-20 दिवसासाठी. त्याच्यानंतर वेळ 15 दिवसाचा होता ना. हा 15 दिवसाचा. त्याच्यानंतर बरोबर वेळ मिळायचा नाही. जोपर्यंत घरच्या गाडीवरती प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत कसं आहे ट्रेन होत नाही. त्याच्यामुळे कसं आहे ते डेली प्रॅक्टिस पाहिजे असते. पण आता जसं जसं वेळ मिळते तसं तसं गाडी चालवते. तर आता आज एक थोडासा एक वेळ मिळाला तर म्हटलं चला बघू कशी आहे ड्रायव्हिंग मोनाची. ऍक्च्युली याच्या आधी भरपूरदा चालवली आहे. गावाकडे पण चालवली आहे. झरपड्यापासून सिरेगाव पर्यंत म्हणजे माहेरच्या घरापासून तर सासरच्या घरापर्यंत. तेवढं आलं तरी होतं. झालं त्याच्यानंतर एअरपोर्ट पासून तर फ्लॅट पर्यंत एवढं चालवलं. नॉर्मल असं चालवायचं म्हटलं तर चालवता येतं मला. फक्त एकच माझं फक्त
एकच ठिकाणी गाडी अडतो तो म्हणजे जर इन केस गाडी बंद झाली मधात तर ती समोर जात नाही. ती एकच ठिकाणी माझ्या सध्या गाड्या अडत आहे. जायचं ना आपल्याला इंडिकेटर दे गिअर. सो जसं मी मगाशी सांगितलं मला एका ठिकाणी थोडंसं प्रॉब्लेम येतो गाडी चालवताना. एकदा गाडी स्टार्ट झाली स्टार्टिंगला तर काहीच वाटत नाही, पण इन केस जर मधात गाडी बंद पडली, जर इन केस सिग्नल्स आहेत किंवा काही आहेत अशा वेळेला जर गाडी बंद झाली तर समोर त्याचा पुशअप देता येत नाही. सो त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्ही आज थोडंसं आउटर साईडला आलो होतो. या साईडला प्लॉटिंग्स आहेत. सो मागच्या दिवाळीच्या आधी मी क्लासेस लावलेले होते. 15 डेजचे क्लासेस होते. कसं तरी टाईम मॅनेज करून सगळे ते क्लासेस केलेले आहेत मी मॉर्निंगला. आणि बघू आता जसं जसं प्रॅक्टिस होईल तसं तसं, कारण मेन आहे गाडी हातात येणे. आणि आमच्या केसमध्ये असं होतं की महिन्यातून एकदाच मी गाडी काढू शकते बाहेर, कारण अजयचं पण शेड्यूल बिझी असतो. संध्याकाळला तो थोडंसं उशिराच येतो. माझं पण शेड्यूल बिझी असतो, त्यामुळे गाडी तेवढं काढणं पॉसिबल होत नाही. थोडीशी धावपळ सुरू आहे आमची एवढ्यामध्ये. हळूहळू तुम्हाला समोर लॉगमध्ये माहीत होईलच, अपडेट मिळत राहील. सो स्टे ट्यून. आणि आजचा हा छोटंसं लॉग कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. तू शिकलीस थोडी ना म्हणत आहो का आम्ही तुला शिकवलो किंवा प्रमोट केलो किंवा म्हणजे तुला